पहले प्रधानमंत्री जी क्या करना चाहते हैं, क्या करेंगे, चंद्रबाबू ने जो किए बात, क्या उनका समर्थन मोदी जी कर रहे हैं क्या, नीतीश जी का कर रहे हैं क्या, तो वो ऊपर वाले क्या करते हैं वो देखेंगे। उद्धवजी संजय राऊत असं म्हणतात आहे की आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला पाहिजे। मुख्यमंत्री पदाचा चेहरा न जाहीर करता सामोरं जाणं हे माझं पहिलं मत असं आहे, प्रश्न घेतो आणि लोकसभेला उद्धव ठाकरे यांनी जे काम केलेलं आहे ते महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। बरोबर आहे। पहिल्या प्रथम महायुतीमध्ये त्यांच्या अपयशाच्या धन्याचा चेहरा समोर येऊ द्या, कारण ते एकमेकाकडे बोटं दाखवतात, तुमच्यामुळे आम्ही पडलो, त्यांच्यावर तो चेहरा येऊ द्या। आमचा महाविकास आघाडीचा चेहरा योग्य वेळेला आम्ही आणू, आणि आमच्या महाविकास आघाडीचा चेहरा हा माझा महाराष्ट्र आहे। त्याच्यामुळे पहिलं मला वाटतं आमच्या वर्धापन दिनाच्या भाषणात बोललो, वाजवले ना बारा आता जाऊ द्या ना घरी। तर आता त्यांच्याकडनं अपयशाचा धनी कोण हा चेहरा पहिला नक्की होऊ द्या, आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आम्ही करू घ्या। अर्जुन पुरस्कार शिवछत्रपती पुरस्कार हे महत्त्वाचे पुरस्कार महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंना दिले जातात। त्यांची थेट नियुक्ती शासनाच्या नोकरी संदर्भात केली होती, मात्र गेली 7 वर्ष झाली त्यांच्या नियुक्त्या झाल्या नाहीत। त्या खेळाडूंना आता आपले पदक परत करण्याची वेळ आली आहे। बघा, हे ज्या गतीने सुरत, गुवाहाटी, गोवा पळाले, त्यांनाच आता एक चांगला पुरस्कार या निवडणुकीत जनता देईल, पळपुटा पुरस्कार। आणि त्याच्यानंतर हे त्यांच्या हक्काचे जे कर्तृत्वाचे पुरस्कार आहेत ते आमचं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही जरूर त्यांचा आदर मान करू। 16 मतं आहेत शिवसेनेची, हो उतरवणार ना, कारण 11 जागा आहेत। आम्ही तिन्ही पक्ष, शिवसेनेचा एक येऊ शकतो, एनसीपीने जर नीट गणित मांडलं तर एनसीपीचा एक शकतो आणि काँग्रेसचा एक येतोय। त्याच्यामुळे तिन्ही पक्ष जर का आपापली मतं, आमची तर ठाम आहेतच, आणि वरची कॅल्क्युलेशन ही काही सांगण्याची नसतात। त्याच्यामुळे तिन्ही पक्षांचा एक आमदार येऊ शकतो। जयंत पाटील जर का एनसीपी त्यांच्याकडनं देत असेल तर जयंत पाटील पण निवडून येऊ शकतात, शिवसेनेचा एक येऊ शकतो आणि काँग्रेसचा एक येऊ शकतो। शिवसेनेकडे 16 मतं आहेत, एनसीपीकडे 13 आहेत आणि काँग्रेसकडे 44 आहेत, साधारण 23.5। आता या सगळ्या गोष्टी मी आता उघड करून सांगितल्या तर निवडणूक कशी लढू मी? म्हणून मी सांगितलं की गणित आमचं पक्का आहे। 11 जागांमध्ये एक काँग्रेसचा तर येतोच, एक शिवसेनेचा येतो आणि एक राष्ट्रवादीचा पण येतो। म्हणजे